square into 3. Therefore 3 square into square root of 3. Therefore square root of 3 square equal to 3. That is 3 square root 3. Now square root of 15. 2 into 25. 50 means 2 into 25. 2 into 25 is square of 5. That is 5 square equal to 25. Therefore root 2 into square root of 5 square. Therefore into 5 means 5 square root of 2. Square root of 250. वर्गमुळात 250. 2 into 1, then 2 and 2 5 are 10. 2 into 25 into 5 equal to 125. 25 गुणिले 5 बरोबर 125. 25 into 5 means 2 into 5 square. 25 means 5 square into 5 means root 2 into root 5 square into root 5. That is equal to root 2 into 5 into root 5. Root 5 square means 5. Now 5 into 2 into 5 means 5 square root of 10. Then fourth example. वर्गमुळात 112. तर आपण 112 ची काय करणार आहोत, इथं फॅक्टर पाडणार आहोत. अवयव म्हणजे 112 म्हणजे किती, 2 गुणिले ही समसंख्या आहे म्हणजे ह्या समसंख्येला 2 ने भाग जातोच. मग 2 पंचे 10 आणि 2 सख 12. परत 56 ला पण 2 ने भाग जातो. 2 दोन्ही 4 आणि 2 आठी 16. 2 गुणिले 2 गुणिले 28 म्हणजे 2 गुणिले 14 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 7. 2 गुणिले 7 म्हणजे 14. 2 साती 14 म्हणजेच 2 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग गुणिले 7. आता 2 चा वर्ग आणि त्याचा वर्गमूळ म्हणजे 2. मग हे 2 आणि हे 2 गुणाकार करायचं. 2 गुणिले 2 वर्गमूळाच्या बाहेर घेतले. वर्गमुळात 7 म्हणजे 4 वर्गमुळात 7. 4 स्क्वेअर रूट ऑफ 7. फिफ्थ एक्झाम्पल. स्क्वेअर रूट ऑफ 168. वर्गमुळात 168. तर परत ही समसंख्या आहे, याला 2 ने भाग जातो. मग 2 आठी 16 आणि 2 चौक 8. परत 2 ने भाग घालू 84 ला. मग 2 चौक 8 आणि 2 दोन्ही 4. 2 गुणिले 2 गुणिले 42 ला परत 2 ने भाग घालू. 2 दोन्ही 4 आणि 2 त्रिक 2 एका 2. परत 2 गुणिले 2 गुणिले 2. आता 21 म्हणजे 7 गुणिले 3. 7 त्रिक 21. मग 7 गुणिले 3 म्हणजेच
2चा वर्ग गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 3. मग 2चा वर्ग वर्गमुळाच्या बाहेर घेतले आपण, म्हणजे उत्तर किती येणार आहे 2. म्हणजे 2 आणि वर्गमुळात एवढे राहणारी संख्या 2 गुणिले 7 गुणिले 3, म्हणजे 2 वर्गमुळात 7 21, 21 गुणिले 2 2 किती 42. तर मग उत्तर काय आले 2 वर्गमुळात 42. हे आपण वर्गमुळात 168 ह्याचं सोपं रूप आपण एक वर्गमुळात 168 ह्याला आपण सोपं रूप दिलं. तर हे सोपं रूप कोणतं आहे 2 वर्गमुळात 42 किंवा 2 स्क्वेअर रूट ऑफ 42. क्वेश्चन 5th, कंपेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ड्स. 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 ह्यांच्यामध्ये आपल्याला काय करायची तुलना करायची. म्हणजे कोणती संख्या लहान आहे कोणती मोठी आहे का समान आहेत संख्या ह्यांची, ह्या दोन्ही कर्णींची आपल्याला काय करायची तुलना करायची. सर्ड्स म्हणजे कर्णी आणि पेअर म्हणजे ही जोडी. तर त्यासाठी आपण काय करणार आता हे 7 एक तर आपण वर्गमुळाच्या आतमध्ये नेऊ आणि हे 5 इथे आतमध्ये नेऊ. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कोणती संख्या मोठी आहे. आता 7 जर आपण आतमध्ये नेले तर म्हणजे 7चा वर्ग करायचा आपल्याला. याचा अर्थ काय होतो 7चा वर्ग गुणिले 2 म्हणजे 49 गुणिले 2 म्हणजेच 9 2 18 चाला 1 आणि हे 8 ने 9 98 म्हणजे 7 वर्गमुळात 2 बरोबर आहे वर्गमुळात 98. तसंच 5 वर्गमुळात 3 म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग येणार इथं 25 गुणिले 3 म्हणजेच वर्गमुळात 75. आणि ह्या ज्या दोन संख्या आहे यांची आपल्याला तुलना करायची. म्हणजेच आणि 7 वर्गमुळात 2 म्हणजे किती आहे वर्गमुळात 98 आणि 5 वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 75. इथे आपण 1 लिहू असं आणि 2 लिहू. समीकरण 1 आणि 2 वरून आता आपल्याला तुलना करायची. तर ही संख्या मोठी आहे का ही संख्या मोठी आहे तर ही संख्या मोठी आहे म्हणजे ही संख्या मोठी आहे. 7 वर्गमुळात 2 म्हणजे किती आहेत 98. मग 98 हे 75 पेक्षा मोठे आहेत म्हणून 7 वर्गमुळात 2 ही मोठी आहे 5 वर्गमुळात 3 ह्या संख्येपेक्षा या कर्णीपेक्षा. मग त्यासाठी आपण चिन्ह कोणतं देतो असं देतो 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज ग्रेटर दॅन 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. एक्झाम्पल सेकंड, स्क्वेअर रूट ऑफ 247 अँड स्क्वेअर रूट ऑफ 274. वर्गमुळात 247 आणि वर्गमुळात 274. तर ह्या दोन्हीपैकी कोणती संख्या मोठी आहे आणि कोणती लहान आहे किंवा सारख्या आहेत का. तर ह्या दोन्ही संख्येवरून आपल्याला काय समजतं की ही संख्या मोठी आहे. मग आपण चिन्ह कोणतं देणार असं चिन्ह देणार कारण ही संख्या मोठी आहे. वर्गमुळात 274 मोठे आहेत 247 लहान आहे वर्गमुळात 247 लहान आहेत वर्गमुळात 274. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 247 इज लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ 274. एक्झाम्पल थर्ड, 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7 आणि स्क्वेअर रूट ऑफ 28. 2 वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 28.
तर 2 वर्गमुळात 7 म्हणजेच किती 4 गुणिले 7 म्हणजेच वर्गमुळात 28. हे 28 आणि हे 28. म्हणजे इथं आपण चिन्ह कोणतं देणार बरोबरचं इक्वल. स्क्वेअर रूट ऑफ 28 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 28. आता फोर्थ एक्झाम्पल आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि दुसरा नंबर आहे 7 स्क्वेअर रूट ऑफ 2. मग 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजेच 25 गुणिले 5 म्हणजेच 125. 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणजेच 7 स्क्वेअर इक्वल टू 49 इंटू 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 98. तर वर्गमुळात 125 आणि वर्गमुळात 98. यांच्यापैकी कोणती संख्या मोठी आहे तर ही संख्या मोठी. मग चिन्ह कसं येणार असं. स्क्वेअर रूट ऑफ 125 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 98. वर्गमुळात 125 हे मोठे आहे वर्गमुळात 98 पेक्षा. पाचवं गणित आहे 4 वर्गमुळात 42 आणि 9 वर्गमुळात 2. 4 वर्गमुळात 42 म्हणजेच 16 गुणिले 4 चा वर्ग 16. 16 गुणिले 42. तर 42 आणि गुणिले 16 करू आपण. 12 हाताला 1 झाले. 1 2 3 शून्य द्यायचे. 4 सख 24 झाले 2. 4 1 4 आणि 2 6 म्हणजे बेरीज करायची. 2 7 आणि 6 672. नऊ वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 81. 9 चा वर्ग 81. 9 चा 81 गुणिले 2 म्हणजेच 2 यांचा गुणाकार करायचा. 2 ने 1 ला गुणलं 2. 2 ने 8 ला गुणायचे 162. तर ह्या दोन्हीवरून कोणती संख्या मोठी आहे तर ही संख्या मोठी आहे. 672 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट ऑफ 162. वर्गमुळात 672 मोठे आहे वर्गमुळात 162. म्हणून 4 स्क्वेअर रूट ऑफ 42 इज ग्रेटर दॅन 9 स्क्वेअर रूट ऑफ 2. सहावं गणित 5 वर्गमुळात 3 आणि 9. तर 5 वर्गमुळात 3 म्हणजे 25 गुणिले 3. 5 चा वर्ग. 5 स्क्वेअर इक्वल टू 25 आणि 5 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25. मग आता 25 गुणिले 3 25 3 75 आणि हे 9 आहेत. तर 9 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 81. मग आता 81 आणि 75 ह्याच्यापैकी कोणती संख्या मोठी आहे 81 म्हणजेच 9. 9 ही संख्या 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 पेक्षा मोठी आहे किंवा 9 ही संख्या 5 वर्गमुळात 3 पेक्षा